नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट अशी होणारी वालाची भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी सर्वप्रथम इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। हा कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे। आपला कांदा इथे परतवून झालेला आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे मध्यम आचेवर परतवत राहायचं आहे। इथे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता यात मी 1.5 चमचा घरगुती मसाला घालून घेते। पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद पावडर, हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेते। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 150 ग्राम मोड आलेले वाल घेतलेले आहेत, हे आपण यात घालून घेऊया। हे वाल आपल्याला या कांद्याच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आपले वाल व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत। आता आपल्याला यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ही भाजी अशी शिजत ठेवायची आहे। इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता झाकणावरचं पाणी सुद्धा सुकलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे। एकदा मी ही व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्हाला माझी आजची वालाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।